ती बातमी येते थेट अमेरिकेतल्या शिकागोमधून। अमेरिकेतील शिकागो विमानतळावरती बोईंग 767 हे विमान टेक ऑफ करत असताना अचानक आग लागल्यामुळे खळबळ उडाली। अग्निज्वाळा आणि काळा धूर दिसू लागल्यामुळे विमान लगेचच रिकामं करण्यात आलं। या विमानामध्ये 170 लोक होते। या दुर्घटनेमध्ये 8 जण किरकोळ जखमी झालेले आहेत। झालेला हा सगळा प्रकार लवकर लक्षात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। अमेरिकेतल्या शिकागो विमानतळावरती हा प्रकार झाला। बोईंग 767 हे विमान टेक ऑफ करत असताना अचानक या विमानाला आग लागली आणि त्यामुळे खळबळ उडाली। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये या अग्निज्वाळा दिसायला लागल्या, त्याच्यानंतर काळा धूर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाहायला मिळाला। त्यामुळे प्रवाशांची धावपळ झाली। मात्र या सगळ्या प्रवाशांना 170 लोकांना बाहेर काढण्यात आलं। ते सुखरूपरित्या बाहेर निघाले। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली दिवाळी भारतीय जवानांसोबत साजरी करण्याचं ठरवलेलं आहे। नरेंद्र मोदी उत्तराखंडच्या माणमधील भारत चीन सीमेवरती जाणार आहेत। सकाळी बद्रीनाथचं दर्शन घेतल्यानंतर नरेंद्र मोदी ITBPच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करतील। सकाळी वायुसेनेच्या Mi-17 हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पंतप्रधान मोदी गौचरला पोहोचतील आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील त्यांच्याबरोबर असतील। सुरक्षेच्या कारणामुळे मोदींच्या उद्याच्या दौऱ्याबद्दल मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे। आत्ताच एक महत्त्वाची बातमी आली आहे। भारत पाकिस्तान सीमेवरती पाकिस्तानचा अव्याहत गोळीबार सुरू आहे। आरएसपुरा भागामध्ये काल सकाळपासून गोळीबार झालेला आहे। सर्जिकल स्ट्राईक नंतर देखील पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापतींना भारताने चोख प्रत्युत्तर देत असताना भारताचा एक जवान शहीद झालेला आहे। जम्मू काश्मीरमधील सीमा रेषेवरती BSFने केलेल्या गोळीबारात तब्बल 15 पाकिस्तानी रेंजर्सना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। आज सकाळपासूनच या ठिकाणी गोळीबार असल्याचं पाहायला मिळतंय। भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानच्या सीमेवरती हा गोळीबार सुरू असून अव्याहत गोळीबार सुरू आहे, त्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। काल सकाळपासूनच हा गोळीबार सुरू आहे। आरएसपुरा सेक्टरमध्ये हा गोळीबार सुरू आहे। सीमारेषेवरती पाकिस्तानकडून या काळातही गोळीबार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।